नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. तौक्ते वादळाच्या नंतर महाराष्ट्राची स्थिती काय असेल हा विषय चिंतेचा आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला सलग दुसऱ्या वर्षी त्याच दिवसांमध्ये आणखीन एका वादळाचा सामना करावा लागलाय. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीतून कोकण किनारपट्टी कशीबशी सावरते न सावरते, तोच याच किनारपट्टीला आणखीन एकदा तौक्ते चक्रीवादळाचा सामना करावा लागला. तिथं असलेल्या अनेक फळपिकांचं नुकसान झालं. नेहमीप्रमाणे विजेचे खांब उलथून गेले, वीज पुरवठा खंडित झाला, पाणी पुरवठा सुद्धा बाधित झालेला आहे. कोकण हा तसा दुर्गम प्रदेश राहिला नसला तरी पण आजही त्या कोकण किनारपट्टीतली मोठी लोकसंख्या ही गावखेड्यांमध्ये राहतीये. त्या गावखेड्यातल्या लोकांपर्यंत अपेक्षित अशी सर्व प्रकारची मदत पोहोचण्याचं मोठं आव्हान आता राज्य सरकारच्या समोर आहे. या दरम्यान नुकसान भरपाई खिशात पोहोचेपर्यंतची वाट पाहावी लागणं ही कोकणवासियांसाठीची जणू नित्याचीच बाब झाली आहे की काय, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाईच आतापर्यंत मिळाली नाही. तौक्ते वादळामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. या निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा आपण करतोय वादळाचं संकट. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे दोन मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राज्याचे मंत्री उदय सामंत आहेत. तसंच आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे कोकणातले नेते प्रमोद जठार आहेत, ते माजी आमदार सुद्धा राहिले आहेत. सर्वप्रथम उदय सामंत यांना माझा थेट प्रश्न आहे. उदय सामंतजी, आपण कोकणातल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे का, आणि या संदर्भातला आढावा आपण कोणत्या पातळीपर्यंत घेत कार्यालयीन कामकाज पुढे नेलाय? काही तांत्रिक कारणांमुळे उदय सामंत यांचा संवाद आपल्याशी आता जोडलेला नाहीये असं आपल्याला लक्षात येत आहे. एकदा चर्चेला पुढे नेण्यापूर्वी आमचे प्रतिनिधी कोकणातून आपल्याला सांगतायत की कशा प्रकारे कसं नुकसान झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोकणात वादळाच्या नंतर वीज पुरवठा खंडित झाला, त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी. विजेचा पुरवठा खंडित झाल्यानंतर मालवण आणि सिंधुदुर्ग परिसरातल्या एकूणच घटनेचं चित्रीकरण त्यांच्या या बातमीदारीतून आपल्या समोर येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका हा बसलेला दिसतोय. आज जर बघितलं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो 80% भाग आहे तो पूर्णतः काळोखमय आहे. ठिकठिकाणी मोठी झाडं पडून पूर्णतः वीज प्रवाह तो पूर्णतः खंडित झालेला दिसतोय. एकंदर पाहिलं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जवळजवळ 6 कोटीचं अंदाजित नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ 2060 घरांचं हे नुकसान झालेलं दिसतंय. तर सर्वात जो मोठा फटका आहे तो वीज वितरणाला आहे आणि वीज वितरणचा मोठा फटका ठिकठिकाणी दिसतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवगड बंदरात एक खलाशी हा मृत्यू झालेला आहे, तर दोघे बेपत्ता असल्याची ही माहिती मिळते. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मानवण, सिंधुदुर्ग. अचानक निर्माण झालेल्या वादळाचा सर्वाधिक फटका हा कोकणच्या किनारपट्टीला बसलाय, कोकणच्या शेतकऱ्यांना बसलाय. कोकणच्या आंबा बागायतदारांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये या वादळाचा वाऱ्याचा फटका बसलाय. कारण शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं आंबा पीक जे आहे हे संपूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. आपण पाहू शकता, मी एका बागेमध्ये आलो. आंब्याच्या गुहागर तालुक्यामधल्या ह्या आंब्याच्या बागा आहेत. खरं तर आंब्याचा सीझन जो आहे हा यावर्षी लेट होता, त्यामुळं झाडांवरती मे महिन्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये फळं होती. निम्म्यापेक्षा जास्त उत्पादन हे आंबा बागांवरच शिल्लक होतं. मात्र अचानक आलेल्या वादळामुळं हे संपूर्ण झाडं आहेत, ह्या झाडांचं मोठं नुकसान झालं आहे. मे महिन्यामध्ये आंबा पीक निघणार होतं, संपूर्ण शेतकऱ्यांचं आंबा पीक हे विकलं जाणार होतं. मात्र हे विकलं जाणारं पीक आहे हे संपूर्ण जमीनदोस्त झाल्यामुळं येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय साळवीसह कृष्णकांत सळगावकर, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या आमच्या दोन्ही प्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर कोकणातली स्थिती काय आहे ते आणण्याचा प्रयत्न केला। सिंधुदुर्गातली परिस्थिती आणि रत्नागिरीतली परिस्थिती समोर आल्याच्या नंतर कोकण किनारपट्टीतलं नुकसान किती मोठं आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद जठार आहेत, माजी आमदार आहेत ते। प्रमोदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याकडे या व्यतिरिक्त आणखीन काय माहिती आहे आणि कोकणाला सलग दुसऱ्या वर्षी फटका बसलेला आहे, हा आर्थिक दृष्ट्या कोकणचं गणित कसं बाधित करतो? नमस्कार. नमस्कार। प्रथम म्हणजे एक मगाशी आपण एक वाक्य वापरलं की नेहमीच येतो पावसाळा, तसं हल्ली दरवर्षी या किनारपट्टीवरती वादळ सदृश्य परिस्थिती कायमची निर्माण होते। भयान आलं, निसर्ग आलं, आज हे तोक्ते आलं। मला वाटते आता हे सातत्याचं होत चाललेलं आहे। आवाज ऐकायला येतो का साहेब? अगदी अगदी प्रमोदजी, आपला आवाज अतिशय नीट येतोय, आपण सलग बोलावं। आवाज येतो का? हा हा, थँक्यू थँक्यू। आता ही सातत्याने येणाऱ्या परिस्थितीमध्ये एकूण नुकसान होणाऱ्या सगळ्या बाबी त्याच आहेत। याच्यात काही निराळा काही बदल नाही, याच्यात काही नवीन न्यूक्लिअर सायन्स नाही। माझं म्हणणं आहे, या सिंधुदुर्गामध्ये 60,000 टन आंबा दरवर्षी या 2 महिन्यात त्या ठिकाणी उत्पादित होतो। त्यापैकी जवळजवळ 40,000 टन आंबा हा एकट्या देवगडात होतो। जवळजवळ 1 लाख टनाच्या 80,000 ते 1 लाख टन आंबा दरवर्षी 2 महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात होतो। म्हणजे एकूण दोन्ही आपण पकडलं तर साधारणतः 1 ते 1.5 लाख टन आंबा या 2 महिन्यामध्ये उत्पादित होतो। एकतर आंबा हा उशिरा आला, आपण 50% यावेळेचं उत्पादन पकडलं तर जवळजवळ 60-70 हजार टन आंबा यावेळेला एकूण येणार होता। आणि हा जो आता 15 मे पासून जो हा वादळ सदृश परिस्थिती झाली, त्यामुळे शेवटचा जो आहे साधारणतः 10 ते 15 हजार टन आंबा यावेळेला फुकट गेला। टनाला साधारणतः 1 लाख रुपयाचं उत्पन्न त्या ठिकाणी पकडलं तर मला वाटतं जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपयाचं आंबा बागायत या विषयावरतीच नुकसान झालेलं आहे। हे मी अगदी कॅल्क्युलेटिव्ह सांगत आहे, ह्या आकडे कोणीही चेक करायला हरकत नाही। क्रमांक 1। क्रमांक 2, वीज पोल गेल्या प्रत्येक त्या ठिकाणी येणाऱ्या वादळामध्ये वीज पोल तसेच आहेत, तेच पडतात, 4-4, 8-8 दिवस वीज नसते। आता ह्याच्यात पण फार मोठं नुकसान झालेलं आहे। आणि केंद्रातनं पण याच्यावरती दरवर्षी सांगितलं जातं, केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, की ज्या ठिकाणी वादळ सदृश्य परिस्थिती असते त्या ठिकाणचे जे पोल आहेत, ज्या जे वीज वाहिन्या आहेत, त्या खरं म्हणजे अंडरग्राऊंड करायला पाहिजे। अगदी आपण केल्या नाही। आपण आता जो मुद्दा उपस्थित केलात प्रमोद जठार, त्याच प्रकारची सूचना ही गेल्या चक्रीवादळाच्या नंतर, निसर्ग चक्रीवादळाच्या नंतर अंमलात आणली जाईल असं म्हटलं गेलं होतं। अद्याप तसं घडलेलं आहे का? कोकण मधल्या वीज वाहिन्या, कोकण किनारपट्टी प्रदेशातल्या वीज वाहिन्या भूमिगत असण्याच्या साठी आर्थिक तरतूद झाली का आणि त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात झाली का? माझ्या माहितीप्रमाणे आमचे मागचे माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब यांनी अशा प्रकारची योजना सुरू केली होती। केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत, मी स्वतः तो केंद्र सरकारचा GR वाचलेला आहे, की ज्या ठिकाणी वादळ सदृश्य परिस्थिती आहे त्या ठिकाणच्या सगळ्या वीज वाहिन्या या अशा अंतर्गत म्हणजे भूमी अंतर्गत असण्याची गरज आहे। मला वाटते महाराष्ट्र सरकारने अजूनही याच्यामध्ये पाठपुरावा करून, केंद्र सरकारच्या बरोबर पाठपुरावा करून संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या या वीज वाहिन्या पहिल्या अंडरग्राऊंड करण्याची तातडीची गरज आहे। या पुढच्या, नाहीतर पुढच्या वर्षीला परत आज पहिलं भयान आलं, मग निसर्ग आलं, आज तोक्ते आलं आणि पुढच्या वर्षी कुठलं तरी फोक्ते आंदोलन येईल, वादळ येईल। हे वादळ काही थांबणार नाही, ते कोणाच्या हातात नाही, ते निसर्गाचंच आहे। त्यामुळे माझं म्हणणं जे माणसाच्या हातात आहे त्या गोष्टी प्रमोदजी आपल्याशी चर्चा सुरू ठेवूच। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी नुकसानीच्या अंदाजाबाबत ज्या वेळेला माहिती घेतली त्या संदर्भात वक्तव्य केलंय। त्यानिमित्तानं सरकारची चक्रीवादळाच्या नुकसानीबाबतची ती एक अधिकृत प्रतिक्रिया समजली जातीये। काय म्हणतायत विजय वडेट्टीवार ते ऐकूया। घरांचं झालेलं आहे, गोट्यांचं नुकसान झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक विभागाचं MSEBीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे।
2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात आढावा बैठक घेतली होती. आम्ही आवश्यक असलेल्या सूचना आणि दक्षतेचे त्यांना आम्ही आदेश दिले होते दक्ष राहण्याचे. परंतु झालेलं नुकसान हे आता प्राथमिक अंदाजानुसार कालपासून आम्ही माहिती घेतो आहोत. तर पुन्हा हे जे झालेलं नुकसान आहे यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आत्ता झालेलं नुकसान हे प्राथमिक आहे, त्यात आणखीन वाढ होऊ शकते असं सरकार सांगत असताना प्राथमिक नुकसानीचा अंदाज व्यक्त करत नाहीये. प्रमोद जठार आपल्या सोबत आहेत. प्रमोद जठार, एक अंदाज जर बांधायचा असेल तर प्राथमिक दृष्ट्या किती कोटी रुपयांचं नुकसान महाराष्ट्राचं झालेलं असू शकतं? माझा अभ्यास नाही, परंतु सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये प्रामुख्याने या फळझाडांचं नुकसान ते जवळजवळ 150 ते 200 कोटीचं झालेलं आहे. MSCBचं जे सरकारी नुकसान आहे वीज वाहिन्यांचं ते जवळजवळ तेवढं 100-1 कोटी रुपयाचं आहे. इतर झाडं जे आहेत, नारळ असेल, काजू असतील, यांचं 50 कोटीचं नुकसान झालेलं आहे. घरं बागायती आहेत, मच्छीमार आहेत, याचं सगळ्यांचं नुकसानीचा आकडा पकडला तर मी आज तुम्हाला निश्चित सांगू शकतो, मंत्री महोदय सांगू शकत नाहीत, पण मी मात्र निश्चित सांगतो, या कोकणाच्या किनारपट्टीवरती जवळजवळ 500 कोटीचं नुकसान हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष झालेलं आहे. अगदी प्रमोद जठार, आपण असं म्हणता आहात की आत्ताच्या घडीला एक प्राथमिक अंदाजानुसार 500 कोटीचं नुकसान असेल. आता कोकण किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत झालेल्या या नुकसानीचा परिणाम पुढचे 6 महिने वर्षभर जाणवेल की आणखीन दीर्घ काळ तो जाणवू शकतो? कारण गेली सतत 3 वर्ष कोकण किनारपट्टी दुर्दैवाचे दशावतार पाहतीये. जी प्रमोदजी, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला? प्रमोदजी, मी आपल्याला प्रश्न विचारला होता. एकदा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नसेल तर मी प्रश्न परत विचारतो. आपण एक असा अंदाज बांधता आहात की प्राथमिक माहितीनुसार 500 कोटी रुपयांचा नुकसानीचा आकडा असू शकतो. आत्ता झालेल्या नुकसानीचा परिणाम हा 6 महिन्यापुरता असेल का आणखी दीर्घ काळासाठी असेल? प्रमोद जठार, आपलं आकलन काय आहे? बघा, काही नुकसान हे कायमस्वरूपी आहे. आंब्याचं झाड उकळून पडलं, 15 वर्ष 20 वर्षाचं झाड पडलं, ते पुढचे 5-10 वर्ष ते पुन्हा होणं नाही. काजूची झाडं पडलीत, पुन्हा उगवण्याला पुढची 10 वर्ष जातील. माडाची झाडं पडली, पुढचे 10 वर्ष माड येणार नाही. आता हे कायमस्वरूपीचं नुकसान आहे. हे कायमस्वरूपी नुकसान त्या शेतकऱ्याचं, खरं म्हणजे कोकणातल्या शेतकऱ्यावर कुठला एकतर उद्योग नाही. उद्योग आला तर हे मंडळी तो उद्योग यायला देत नाही. त्यावर आपण बोलूच. आपल्या सोबत काँग्रेसच्या कडून आता दत्तू गवाणकर जोडले गेलेले आहेत. थोड्या काळापूर्वी आपल्या सोबत मंत्री उदय सामंत जोडले गेले होते, मात्र कोकणात नेटवर्क खराब असल्यानं त्यांचा संपर्क खंडित झाला होता. दत्तू गवाणकर, आता माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय का? आपला आवाज येतोय माझ्यापर्यंत. अगदी. आपल्याला थोडंसं जमल्यास खणखणीत आवाजात बोलावं लागेल. कोकणातल्या नुकसानीच्या संदर्भात विजय वडेट्टीवारांच्या कडून प्राथमिक दृष्ट्या असं वक्तव्य करण्यात आलं की आता जे काही नुकसान समोर येत आहे त्यापेक्षा जास्त नुकसान हे पुढच्या काळामध्ये मोजल्यानंतर लक्षात येईल. मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की सातत्यानं फयान, निसर्ग, तोक्ते अशा प्रकारची 3 वादळं अनुभवलेल्या या किनारपट्टीला पर्यायानं आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार आहे? बिलकुल. याकरता जे आता माझे मित्र प्रमोद जठारजींनी सांगितले की 500 कोटींचं नुकसान झालेलं आहे. माझ्या अंदाजाने 500 पेक्षा जास्त कोटींचं नुकसान या ठिकाणी कोकणात झालेलं आहे. आणि राज्य सरकार सर्वतोपरी या ठिकाणी सहाय्य देईल याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. आणि याकरता राज्य सरकार योग्य ती पावलं उचलत आहे. कालच आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री याकरता आश्वस्त करत आहेत की जे काही नुकसान झालंय ते भरपाई करून देण्याच्या करता राज्य शासन हे कटिबद्ध आहे. बर, आपण असं म्हणता आहात की राज्य शासन कटिबद्ध आहे. आत्ताच्या घडीला ज्या ज्या पद्धतीचं नुकसान झालं त्याची आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दत्तू गवाणकर, एक आणखीन प्रश्न मग उपस्थित होतो.
वीज वाहक तारांचं खंडित होणं हे कोकणासाठी नवीन नाही अशा प्रकारच्या नैसर्गिक आव्हानांमध्ये, मात्र त्यासाठी सांगितलेल्या उपाययोजना का पूर्ण होत नाहीयेत हा एक महत्त्वाचा प्रश्न थोड्या वेळापूर्वी प्रमोद जठार यांनी उपस्थित केला होता। किनारपट्टी भागातल्या वीज वाहक तारा भूमिगत असाव्यात अशा प्रकारचे निर्देश असताना त्याचं काम पूर्ण का झालं नाही वर्षभरात? बिलकुल प्रमोदजींचा प्रश्न हा योग्य आहे। या तऱ्हेने काम करण्याच्या ज्या सूचना आहेत एमएससीबीचे आता वारंवार बघा तुम्ही कोकणावरती वारंवार या तऱ्हेचं काही ना काहीतरी संकट भोंगावत आहे प्रत्येक वेळी एमएससीबीचे। आता याच्या आधी कोरोना संकट आलं त्या काळामध्ये एमएससीबीच्या लोकांना त्या ठिकाणी काम करताना किती त्रास झाला, लोकांना त्याकरता म्हणजे त्या काळामध्ये या लोकांनी अविरत अशी सेवा दिली, परंतु त्यांचा प्रश्न योग्य आहे, त्यांचं म्हणणं योग्य आहे की या तऱ्हेने कोकण पट्टीमध्ये या भूमिगत ज्या आहेत त्या वाहून नेल्या पाहिजेत आणि त्याकरता लवकरात लवकर पावलं उचलून या दत्तू गवाणकर वेळ का लागतोय याचं उत्तर हवंय। वेळ का लागतोय? वेळ लागू नये। आता कोरोना काळाला 2 वर्ष तर कोरोना काळामध्ये आपली गेलीत। यावेळेला हे काम करताना अनेक अडचणी आहेत। राज्य शासनाकडे तुम्ही बघाल तर सर्व ह्या गोष्टींना, सर्व संकटांना, सर्व अडचणींना मुकाबला करताना अनेक अडचणी राज्य शासनाच्या समोर उभ्या आहेत आणि अशा अडचणीतून मार्ग काढत असताना अशा यांना विलंब होत असेल, परंतु तो विलंब होऊ नये तातडीने या ठिकाणी। दत्तू गवाणकर, आपण अशी अपेक्षा व्यक्त करता आहात की प्राप्त परिस्थितीमध्ये विलंब होऊ नये। मला विचारायचंय, झारीतले शुक्राचार्य कोण आहेत प्रमोद जठार, ज्यांच्यामुळे कोकणाच्या साठी मदतीचं पॅकेज पोहोचत नाही, पोहोचलं तर मिळत नाही, मिळालं तरी पण त्यातला हिस्सा काढून घेतला जातो? कारण याआधी निसर्ग वादळामध्ये मदतीची आश्वासनं झाली, ती पोहोचली आहेत का? तौक्तेच्या नुकसानीची भरपाई करणारी आश्वासनं मिळायला आता सुरुवात होणार आहे। माझी विनंती गवाणकर साहेबांना आहे, ते माझे मित्र आहेत, वडेट्टीवार पण माझे, विजयराव माझे मित्र आहेत। माझी या दोन्ही सदग्रस्तांना विनंती आहे की साहेब तुम्हाला जे केंद्राकडनं सहकार्य लागेल, आमचे मंडळी, आमचे फडणवीस साहेब असतील किंवा आमचे सगळे मंडळी, आम्ही सगळे करायला तयार आहोत। कोकणासाठी आमच्याकडे कुठलाही पक्षाने बिघण्यास असणार नाही। गेल्या निसर्ग वादळामध्ये जे नुकसान झालंय ते साहेब आता ताबडतोब द्यायला, यावेळी तरी द्यायला पाहिजे। मी तर तुम्हाला सांगतो की चिपी एअरपोर्ट झालं, चिपी विमानतळाचं काम सुरू आहे। आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला होता की त्या विमानतळाची जी येणारी वीज वाहिनी आहे ती पण अंतर्गत घ्या। आता त्या अनेक आमदारांनी राजकारण नको पण त्याला त्या अनेक गोष्टीत फाटा फोडला होता। माझं म्हणणं ते येणारे विमानतळ आहेत ते पण अंतर्गत वाहतूक पाहिजे। केंद्र सरकार पूर्ण मदत करायला तयार आहे। माझी गवाणकर साहेबांना विनंती आहे, माझी वडेट्टीकरांना विनंती आहे की कोकण हा दरवर्षी आता अशा प्रकारचं भयान याव त्याव येत राहणार आहे। आपण सगळ्यांनी मिळून मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार। प्रमोदजी, याच्यातला एक दुसरा मुद्दा उपस्थित करतो पटकन, तो आहे नुकसान भरपाईच्या आकड्याचा। आंब्याचं झाड पडल्यानंतर किती रुपयाची नुकसान भरपाई मिळायला हवी, मिळते कितीची? माडाचं झाड पडल्यानंतर किती रुपयाची नुकसान भरपाई मिळायला हवी, मिळते कितीची? आणि घोषित झालेली नुकसान भरपाई हातात पडायला किती वाट पाहावी लागते कोकणी माणसाला? हो, एका गवाणकर साहेब, म्हणजे मी पण आमदार होतो, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पर्यंत गरज आहे, सगळ्या गरज आहे। एक आंब्याचं झाड पडलं तर 100-150 रुपये फक्त त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळते, कारण ही नुकसान भरपाई हेक्टरीवर मिळते, ही झाडावर मिळतच नाही। त्यामुळे हेक्टरी मिळणारी नुकसान भरपाई हे 4-5 हजार रुपयाची असते, ती फार कमी पडते। त्यामुळे प्रत्येक झाडाला 100 रुपयाची येतं। म्हणजे मगाशी मी तुम्हाला नुकसान सांगितलं की जवळजवळ 10,000 टन जर आंबा नुकसानीत गेला असेल, 10,000 टन, एका किलोचा भाव जर 100 रुपये पकडला तर या सगळ्याची नुकसान भरपाई ही जवळजवळ 200 ते 300 कोटी रुपयाची येते। आता जर 200 ते 300 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ती तुम्ही किती दिलीत तरी ती थोडी आहे। अगदी तुम्ही दिलीत तरी थोडी आहे अशा प्रकारचा तर्क मांडला जातोय। मात्र सरकारचं एक नुकसान भरपाईचं स्वतःचं तंत्र असतं। दत्तू गवाणकर, हेक्टरी का प्रत्येक झाडानुसार कोकणातल्या नुकसान भरपाईसाठीचा हा एक अत्यंत कळीचा प्रश्न असतो।
कारण तुम्ही देताना हेक्टरी नुकसान भरपाई देता, ती प्रत्येक झाडापर्यंत मोजायला गेली तर ती अत्यंत तुटपुंज्या रकमेमध्ये पोहोचते. हे नुकसान भरपाईची जी मान्यता आहे ही काय आत्ताच या सरकारने ठरवलेली असं नाहीये. पूर्वापार काळापासून त्याची मानकं ठरलेत की किती त्याला नुकसान भरपाई द्यावी आणि किती ते हेक्टरी द्यावी, झाडाप्रमाणे द्यावी, त्याप्रमाणे सरकार आणि ते प्रशासन त्या ठिकाणी काम करतं. नाही दत्तूजी, आपण असा तर्क नाही मांडू शकत की या सरकारनं हे निर्णय नाही घेतले. माझं म्हणणं असं आहे, तुमचं सरकार अधिक लोकाभिमुख, अधिक संवेदनशील जर असेल तर ते निर्णय बदलू शकतं. निर्णय बदलायला कोणीच तुम्हाला अडवणार नाही. बिलकुल आपलं म्हणणं योग्य आहे. माझंही तेच म्हणणं आहे की ही मानकं बदलायला त्या ठिकाणी आताच वादळ होऊन गेलंय, या ठिकाणी नक्कीच निर्णय होईल. आणि माझ्या सरकारला विनंती आहे की याप्रमाणे तुटपुंजी मदत न देता जे नुकसान झालं त्या मदतीच्या प्रमाणे, ज्या नुकसानीच्या प्रमाणे त्याला मदत ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. दत्तू गवाणकर आपल्याला प्रमोद जठार काही सल्ला देत आहेत. प्रमोद जठार आपल्याला काही सल्ला देऊ पाहतायत. एकदा पटकन तो ऐकूयात. प्रमोद जठार, सरकारचं तंत्र नुकसान भरपाईचं ठरलेलं आहे, हा बचाव असू शकतो का? त्यात बदल केले जाऊ शकतात का? गेल्या सरकारने अशा प्रकारे बदल करून आदर्श निर्माण केला आहे का? प्रमोद जठार. नाही, माझं तर गवाणकर साहेब आमचे मित्र आहेत. माझं म्हणणं आता या सगळ्या तू मी करण्यापेक्षा हे दर वर्षाचं झालंय रडणं, रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था निर्माण होईल. त्यामुळे माझी विनंती आहे, जे निकष आहे ते विजय वडेट्टीवार, तुम्ही यंग आहात, तरुण आहात, डायनॅमिक आहात, करा ना सुरुवात. गवाणकर साहेब, करू सुरुवात आपण. आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करायला तयार आहोत. अगदी आपण सहकार्याची भाषा बोलत आहात. प्रमोद जठार, माझा एक पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे आणि दत्तू गवाणकरांनी पण या निमित्तानं त्यावर बोलावं. कोकणच्या आर्थिक घडीला विस्कटण्यासाठी या सातत्यानं येणाऱ्या वादळांचा काय परिणाम होतो आहे? प्रमोद जठार, आपलं निरीक्षण आधी सांगा, कारण कोकणात जर दारिद्र्य राहिलं तर त्याचा भार हा मुंबईवर येणार आहे. मुंबईवर आधीच गर्दी आहे आणि आताच्या काळात परिस्थिती आव्हानात्मक झालेली आहे. प्रमोद जठार, कोकणाची आर्थिक घडी कशी विस्कटत चालली आहे गेल्या 3 वर्षातल्या सातत्यानं आलेल्या चक्रीवादळांमुळे? बंधू, 80% कोकणातली घरं बंद आहेत. 80%. ती फक्त गणपतीत आणि दिवाळीत कधीतरी किंवा होळीमध्ये उघडतात. 80% घरं बंद आहेत. सगळी मंडळी येऊन मुंबईत, पुण्यात, गोव्यात, अगदी परदेशात जाऊन थांबलेली आहेत. कारण कोकणामध्ये उदरनिर्वाहाचं साधन नाही. जी थांबली आहे ती राम भरोसे, निसर्ग भरोसे थांबलेली आहेत आणि ती सुद्धा अशी या वादळांमध्ये मारली जातात. कोकणाचं आर्थिक गणित तेव्हाच होईल की कोकणाला एक खूप चांगला तगडा एक प्रकल्प येईल की जो कोकणाला आत्मनिर्भर करेल. कोकणाच्या प्रत्येक घरात रोजगार निर्माण होईल असा देईल, असा काहीतरी मोठा प्रकल्प जो आमच्या माध्यमातून आम्ही रिफायनरीच्या आम्ही प्रयत्न करत होतो. आमचे प्रयत्न योग्य होते अयोग्य होते काळ ठरवेल, पण आम्ही एक ठरवत होतो की 1.5-2 लाखांना रोजगार मिळाला माणसाला तर किमान ही आंब्याची काही तांत्रिक कारणांमुळे वारंवार प्रमोद जठार यांचा संपर्क तुटतोय. दत्तू गवाणकरांना संधी देऊयात, वेळेची मर्यादा आहे. दत्तू गवाणकर, कृपया आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. महाराष्ट्र समृद्ध बनवायचा असेल तर त्याचा प्रत्येक भाग हा समृद्ध असला पाहिजे. कोकण अशा प्रकारे जर खितपत पडायला लागला तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा होणार आहे. मला वाटतं मुंबई पुण्याच्या पलीकडे जाऊन राजकारण पाहण्याची गरज आहे, समाजकारण करण्याची गरज आहे. दत्तू गवाणकर. बिलकुल प्रसादजी, कोकण हे खितपत पडता कामा नये. कोकणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता सरकारांनी, दोन्ही सरकारांनी हात द्यायला हवं. इथं काळाची गरज आहे. कोकण हे अनेक अशा या वादळांमध्ये पिचलेलं आहे, त्रासलेलं आहे, गांजलेलं आहे. तेव्हा खरी वेळ आहे की कोकणाला सरकारांनी साथ दिली पाहिजे. त्याचबरोबर सरकारच्या अडचणी बघा, गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे महसूल जो आहे तो राज्याला कमी येतोय. त्यातच 48,000 कोटीच्या वरती जो थकबाकी केंद्राकडे आहे ती केंद्राकडची थकबाकी येण्याची बाकी आहे. आणि अशा स्थितीमध्ये राज्य सरकार असताना या अडचणी एका पाठोपाठ एक वाढतच आहेत. तेव्हा खरोखरच गरज आहे की कोकणाला हा सरकारांनी हात द्यायला हवं. कोकण समृद्ध व्हायला पाहिजे.
कोकण सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. अगदी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडो अशी आत्ताच्या घडीला कामना करावी लागेल. प्राप्त परिस्थितीमध्ये सरकार किती वेगानं ते करून दाखवतंय हा खरा प्रश्न आहे. आपण दोघंही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे एक छोटासा ब्रेक घेण्याची. छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात नव्या विषयासह.